स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आज दिवाळी आहे, तर दिवाळीच्या दिवशी मला श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा मागवल्यामुळे अभिषेक करणं खूप गरजेचं आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. हे पंचधातूचं श्रीयंत्र आहे, हे मी मागवलेलं आहे. तर ह्याची स्थापना करायचं महत्त्व म्हणजे काय, तर सुख शांती समृद्धी आरोग्य सौभाग्य सगळ्यांची प्राप्ती होत असते. तर अभिषेक करायला मी हळद कुंकू पाणी दूध असं घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम 3दा हातावर पाणी घेऊन आचमन करायचं आहे. आचमन झाल्याच्या नंतर अभिषेक करायचा. तर अभिषेक पाण्यापासून सुरुवात करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला बीज मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हाला श्रीसुक्तम 16 वेळा म्हणायचं आहे. तर श्रीसुक्तम 16 वेळा म्हणता वेळेस तुम्हाला गळती लावायची आहे आणि गळती लावून श्रीसुक्तमचं जप करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही श्रीसुक्तम म्हणता म्हणता तुम्हाला बीज मंत्रही म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थाचं जपही करायचं आहे. तर अशा पद्धतीत मी हे अभिषेक करून घेतलेला आहे. आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करायचं म्हणजे अभिषेक करणं खूप गरजेचं आहे आणि नेहमी करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, तर ते तुम्ही मंगळवारी शुक्रवारी नवरात्रात पौर्णिमेला असं तुम्ही करायचं आहे. आणि ते जे कुंकू आहे तर ते डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि बाहेरच्यांना लावायचं नाही. आपल्याचं काही चांगल्या कामासाठी आपण घरातल्यांनी सगळ्यांनी लावायचं आहे. आणि तुम्ही परत कुंकुमार्चनला तुम्ही तेच कुंकू परत तुम्ही यूज करू शकता. तर असं माझं अभिषेक कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी ताटामध्ये हळदी कुंकू काढून तांदूळ मिक्स करून घेतले, त्याचं अष्टदल कमळ काढलं आणि श्रीयंत्राची तिथे स्थापना केली. आणि त्याच्यानंतर कुंकुमार्चन करायचं होतं मला. तर कुंकुमार्चन करायला 108 नाम लक्ष्मी मंत्र आहेत, तर त्याचा जप करायचा आहे तुम्हाला. आणि करंगळीच्या बाजूचं बोट आणि अंगठ्या ह्या दोन्हीत कुंकू धरून खालून वरती असं ते टाकायचं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीत कुंकुमार्चन करून घ्यायचं. आणि हे बघा मी किती सुंदर ते दिवे वगैरे असं प्रज्वलित करून घेतले, ते खूप सुंदर वाटत होतं ते. आणि अशा पद्धतीत अभिषेक झालं, कुंकुमार्चन झालं. अशा पद्धतीत फुलं वगैरे ठेवून घेतले आणि इतकं सुंदर वाटत होतं ना, खूप प्रसन्न वाटलं मला त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर आरती धूप दीप दाखवलं आणि त्यांना गोड्याचा नैवेद्य दाखवायचा. खीर पुरणपोळी ते तुम्ही गोड्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि हे दिवसभर असंच ठेवायचं. मग संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची मांडणी करायची. त्यावेळेस ते श्रीयंत्र खालच्या लक्ष्मीपूजनाच्या जवळ मांडणी करायची पानावरती तांदूळ ठेवून. आणि हे कुंकू एका डब्यात काढून ठेवायचं. कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.